तर मित्रांनो, आमच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरनं खूप ट्राय केलं तरी गाडी काही चालू होतच नाही त्याचं. तर मोठी हो सर्वांना जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रॅव्हल सिरीज मध्ये. मागच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं होतं आपण शिवगुफेत जाणार होतो. शिवगुफेची चढाई 1 किलोमीटर होती. मी चालू केली चढाई, बातच चढलो वगैरे वर गेल्यानंतर मग इथे पंडितजी भेटले. पंडितजी बोलत होते शंकरजी तर रात्री असतात आणि सकाळी पहाडावर जातात. अंदर गुफेत गेलो. गुफेत जायचा रस्ता एकदम छोटासा होता. अंदर गेलो. अंदर गेल्यानंतर इथं खतरनाक नजारा वगैरे होता. मस्त शंकरजीची पिंड वगैरे होती. इथे खाली पण एक पुजारी होते. यांना आपल्याला इथची माहिती दिली आहे का तुम्ही? महादेव। ये देखिए सामने देखिए जहाँ पर मेरी ताज की लाइट दिख रही है, ये गरुड़ महाराज जी है। पीछे से पंख जैसा दिख रहा है, ये गरुड़ महाराज जी, ठीक है। और एक क्रोकोडाइल है, गंगा भगवान मगरमच्छ, ठीक है। ये लगी लगी दिख रही, ये साथ में वाला शेष नाग दिख आपको दिखी। मग महादेवाचे दर्शन वगैरे घेतले मस्त आरामशीर आणि वर जायला निघालो. वर जायचा रस्ता पाहायचा किती कठीण होता आणि बारीकच होता. मी मनातल्या मनात बोललो बारीक असण्याचा काहीतरी फायदा झाला व्हावा. जाळा असतो तर खाली जाताही नसतं आलं आणि वर येताही नसतं आलं. अंदरचा नजारा पण नसता दिसला. कसं तरी वर आलो मी. वर आल्यानंतर इथचा प्रसाद वगैरे घेतला आणि 120च्या स्पीडनं मी खाली गेलो. खाली आल्यानंतर पाहतो आपले ड्रायव्हर आणि कंडक्टर बनले होते मेकॅनिकल. पुरी गाडी खोलली होती ना, पण गाडी काही दुरुस्त होतच नव्हती. पूर्णच्या पूर्ण गाडी खोलकाल केली तरी चालू नाही झाली. मग शेवटी आपले ड्रायव्हर साहेब गाडीच्या खाली घुसले तरी काही चालू नाही होत जाय. मग रात्री येईन त्याची दुसरी गाडी बोलावली आणि त्या गाडीमध्ये बसून आम्ही उत्तर काशीचे सुंदर नजारे पाहत पाहत पोहोचलो आमच्या हॉटेलवर. हॉटेलवर पोहोचल्यानंतर पहिले गेलो जेवण करायला. इथं गेल्यानंतर जेवलो आणि झोपलो. चला भेटू उद्या. जय श्रीराम. फॉलो करता गरीबाले.